तुम्ही बघू शकता काही मी पावटा कसा शिजून घेतलाय. एकाचं बी असते बरं का, याचा मटण्यासारखा रस्सा काढायचा का. तुम्ही बघू शकता मिक्सरला काढून घेतले मी, एका बाजूला काढून खोबरं कोथिंबीर भाजून घेतले बरं का. कोथिंबीर बघू लागणारं साहित्य तुम्ही पाहू शकता. मी आता कडे ठेवते बघा. आपल्याला फोडणी द्यायची बघा. इतकी सुंदर करी होती ना. मटण कसं खातो आपण, मटणासारखी करी लागते बघा. तुम्ही पाहू शकता. पावटाची करी बरं का, पावटा बोलतात त्याला, पावटाची शेंगा बरं का. तेल टाकायचं खरं उन्हामुळं लवकर तापतं बघा. तुम्ही बघू शकता. मस्त तेलात असं भाजायचं बरं का. इतकी सुंदर करी होती ना. चांगलं तेलात गोळा होऊ द्यायचा बघा. मी ते रात्री भिजायला घातले होते बरं का पावटा. ते मग शिजून 2-3 शिट्ट्या देऊन घेतल्या मी. तुम्ही बघू शकता. जेवढं लागतं तेवढंच टाका मटण मसाला. मीठ टाकून शिजून घ्यायचा. घरातले मसाले सगळे टाकते बरं का. थोडीशी हळद. मस्तपैकी मी तसं हलवायचं. समजा तेल पण भाजलं पाहिजे ना. तेलात चांगला मसाला बघू शकता. लो करायचा लगेच. चवीपुरतं मीठ थोडंचा. आपण बघू शकता. खूप सोपी रेसिपी. मटणासारखंच आहे. मटण जसं लागतं याचं तशी बी तशी लागतात बघा. तुम्ही बघू शकता. तुम्ही ना थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचं टाकू शकता बरं का. मी थोडासा टाकणार आहे. उकळी येऊ द्या बघा. तुम्ही बघू शकता. तशीच थोडासा शेंगदाण्याचा कुटा, जास्त नाही. बघू शकता कसं टेस्टेड झालंय. तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे बघा. कसं झालंय ते. एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. आपण शिजून घेतलंय ना ते. हे बघा तुम्ही बघू शकता कशी झाली पावटाची करी. मटणासारखी केली का नाही मी. तुम्हाला माझं करणं आवडलं. इतकं टेस्ट झालं. मस्त राईस, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, चपाती तुम्ही ह्याच्या संगती तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला माझं करणं आवडलं असं माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. आमेन.